काही पुरंदरच्या विमानतळाचा प्रश्न आहे. एकीकडे आधी सूचना काढल्या पुरंदरच्या पुरंदर विमानतळाच्या बाबतीत, दुसरीकडे फडणवीसांनी अनेक आदेश दिले की जागा अधिग्रहण आणि या सगळ्या. पण अजितदादा अधिवेशनात यावर काही बोललेले दिसले नाही किंवा अजितदादांनी याबाबत काही स्टँड घेतला नाही. अनेक शेतकऱ्यांच्या विरोधात काही सपोर्ट करतायत. हा प्रश्न कसा हाताळणार आहात? एक तर माझा अनेक वर्षात आग्रह आहे की पुरंदरला आणि पुरंदरवासियांचाही आग्रह आहे, म्हणजे हे फक्त माझा लोकप्रतिनिधी म्हणून नाही, पुरंदरच्या मायबाप जनतेची इच्छा आहे की सर्व मताने तिथे एअरपोर्ट व्हावा. ही पुरंदरकरांची इच्छा आहे. फक्त इश्यू काय आहे, जागा काय असावी. आता जागा काय असावी याची मागणी मी अनेक वेळा महाराष्ट्र सरकारकडे केली आहे, पण स्थानिक लोकप्रतिनिधी असूनही मला कुठलीही माहिती अजून दिलेली नाही. त्यामुळे आमची विनम्र विनंती सरकारला आहे की आमची सहकार्याचीच भूमिका राहील, पण स्थानिक लोकांचा मान सन्मान करून तातडीने सगळ्यांना इन कॉन्फिडन्स मध्ये घेऊन सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा. लोकसभेला सुद्धा स्वतःहून पराभूत मंत्रिमंडळात घेतलं नाही असं त्यांनी आज त्यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या त्या युतीचा अंतर्गत कसं सरकारने स्पेसिफिक बीजेपीच्या आठ साखर कारखान्यांना कर्ज दिले असं सगळं दिसतंय. काय मला एक काय झालेलं आहे, एक तर शेती खातं हे महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे. आणि हे मी एकटी म्हणत नाही आहे, हे सुरेश धसही म्हणतायत, हे अंजली दमानियाही म्हणतायत, संदीप क्षीरसागरही म्हणतायत आणि अनेक बाप्पा बजरंग आप्पा म्हणतायत. त्याच्यामुळे हे सगळं तुमच्या डोळ्यासमोरच झालेलं आहे. तुम्ही स्वतः बीडला अनेक दिवस राहून आलेला आहे. त्याच्यामुळे शेती खात्यामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये किती भ्रष्टाचार झालेला आहे ते उभ्या महाराष्ट्राने नाही देशाने पाहिलेलं आहे. आणि हाच मुद्दा घेऊन मी शिवराज सिंग चव्हाण साहेबांशी जेव्हा मागच्या सेशनमध्ये बोलले तेव्हा त्यांनी फ्लोअर ऑफ द हाऊसवर शब्द दिलेला आहे की मी या सगळ्याची इन्क्वायरी लावेन. त्याच्यानंतर मागच्याच आठवड्यात माझी शिवराज सिंग चव्हाण साहेबांची भेट झाली. मी त्याला त्याची आठवणी करून दिली. ते म्हणले मी कामही बघतोय, पण थोडंसं माझ्या त्यांच्या घरात लग्न आहे, त्यांच्या दोन्ही मुलांची लग्न आहे, त्याचा कार्यक्रम 18 तारखेला आहे. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरवर पण डिस्कशन आहे पार्लमेंटमध्ये. आणि माझी भेट अर्थातच पुन्हा त्यांची वेळ मागून महाराष्ट्राच्या शेतीवर त्यांनी जातीने लक्ष घालला पाहिजे हा अर्थातच माझा आग्रह मागेही होता, आजही आणि उद्याही राहील. आणि त्याचबरोबर कोऑपरेटिव्ह मिनिस्टर माननीय अमित भाई शाह ते आणि ते होम मिनिस्टर पण आहेत. त्याच्यामुळे एक तर मला त्यांची मागेही मी भेट घेतली होती बीडच्या संदर्भात. त्याच्यामुळे त्यांनी जी ॲक्शन घेतली त्याचे आभारी मला अमित भाई शहांना जागायला मी वेळ मागितलेली आहे. मागच्या आठवड्यात ते सेशनला आले नव्हते. मी त्यांची अपॉइंटमेंट मागितली अमित भाई शहांची 2 गोष्टींसाठी की बीडमध्ये आधीपेक्षा परिस्थिती थोडीशी सुधारली आहे का. हो, त्यांच्या इंटरव्हेन्शनमध्ये सुधारली आहे, त्याच्याबद्दल आभार मानणे. आणि पुढे संतोष भाऊला आणि महादेव मुंडेंना आणि पुढे ज्या घटना घडत आहेत त्याच्यात त्यांनीही थोडंसं लक्ष घालून महाराष्ट्राच्या सरकारला दिशा द्यावी, कारण अजून जेवढा वेगाने आम्हाला अपेक्षित आहे सुधारणा होणं तसं होत नाही आहे. हेही मी त्यांच्याशी बोलणार आहे. आणि हा एक बीडची आणि व्यवस्थेची बाजू घेऊन दुसरी बाजू कोऑपरेटिव्ह त्यांच्याकडे डिपार्टमेंट असल्यामुळे या कोऑपरेटिव्ह सेक्टरचं आणि साखर धंद्याचं तीही सगळे प्रश्न जे काल ज्याच्यावर आम्ही सखोल चर्चा केली. त्याच्यानंतर मी पियुष गोयलांची पण भेट घेणार आहे ह्याच विषयासाठी. आणि अर्थातच ॲग्रिकल्चर मिनिस्टर शेती मंत्र्यांचीही भेट घ्यावी लागणार आहे, कारण का या तिघांच्या म्हणजे कोऑपरेटिव्ह मिनिस्टर, ॲग्रिकल्चर मिनिस्टर आणि कॉमर्स मिनिस्ट्री ह्या तिघांनी बसूनच त्याचा मार्ग काढावा लागणार. म्हणजे माझ्याकडून फॉलोअप झालाय, पण ते कदाचित खूप व्यस्त असते. खूप लहान मुलगी आहे, तिला एक फेसबुकवर पोस्ट केली. 15 वर्ष त्यांनी नोकरी केली आणि अचानक त्याला पैसे न देता 18 वर्ष नाव पण घेतले बऱ्याच जणांचे. काय बोलताय, याचा फॉलोअप कसं घेणार सरकार? नाही, एक तर ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. म्हणजे मागच्या आठवड्यात अवॉर्ड विनिंग शेतकऱ्याची आत्महत्या, त्याच्यानंतर शिक्षकाची आत्महत्या. म्हणजे महाराष्ट्र सरकार कशाची वाट बघते. म्हणजे एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळालं. आणि आज तुमच्याच चॅनलवर मी एक बातमी पाहिली की एका मंत्र्यांनी असं स्टेटमेंट केलेलं आहे टी व्हीवर, जे मी तुमच्या चॅनलवर पाहिलं
खरं तर सगळ्याच चॅनलनी ते कव्हर केलं आहे की लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर बजेटवर खूप प्रेशर आलं आहे असं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर आलं. म्हणजे नक्की या सरकारने काय ठरवलं आहे? जी लाडकी बहीण योजनेसाठी करोडो रुपये त्यांनी खर्च करून जाहिराती केल्या, त्याच्यावर बहिणींच्या विश्वासाच्या नात्याने ते निवडून आले. आज त्याच बहिणींवर आज ते आरोप करतात की त्या योजनेमुळे आम्हाला आज अडचणी होत आहेत. म्हणजे आज बहिणींवर हा आरोप केला आहे. बहिणी काय तुमच्या दारात मागायला आल्या नव्हत्या, तुम्ही बहिणींना गिफ्ट दिली आणि वर आज तुम्ही बहिणींना सुनावणार की या बहिणी लाडकी बहीण योजनेमुळे आमच्यावर प्रेशर येत आहे. ही कुठली संस्कृती? हा माझा पहिला प्रश्न आहे या सरकारला. आणि दुसरा प्रश्न आहे की शेतकऱ्यांना सरसकट 7/12 कोरा करो हे माननीय मुख्यमंत्री जेव्हा उपमुख्यमंत्री होते तेव्हा बोलले होते की नाही, तुमच्याच चॅनलनी दाखवलं होतं. तर 7/12 कोरा करायचं काय झालं? हमी भावाचं काय झालं? त्याच्याचमुळे तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आणि शिक्षकांच्या पगारासाठी विना अनुदानित करू आणि टप्प्याटप्प्याने पगार वाढवून देऊ हा शब्द या सरकारने दिला होता. त्याच्या पुढे काय झालं? का सरकार पैसे देत नाही? परवाच्या दिवशी तुमच्या चॅनलवर मी पाहिलं आणि वर्तमानपत्रात बातमी आली की आदिवासी डिपार्टमेंट आणि सोशल जस्टिस सामाजिक न्यायाचे सगळे पैसे त्यांनी कुठे कुठे वळवलेत. आता हेही या राज्याला कळलं पाहिजे, कारण का हे राज्य बजेटनी चालतं, कोणाच्या मनमानीनी चालत नाही. या देशामध्ये FRBM ॲक्ट फिस्कल मॅनेजमेंटसाठी अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी आणलेला आहे. मी एक नाही 1000 वेळा तुमच्या सगळ्यांच्या समोर हा बोललेले.